खरे आयोजक ते म्हणजे निराकार शिव परमात्मा यांचे सर्वप्रथम मी या सभेमध्ये खूप खूप दिलापासून स्वागत करते आणि निराकार शिव परमात्म्याचे साकार माध्यम ज्यांना आपण आदि देव आदि पिता म्हणून बोलवतो ते प्रजापिता ब्रह्मा बाबा अव्यक्त रूपामध्ये आमच्या सर्व वरिष्ठ आदरणीय दादीजी या सर्वांचेही मी या सभेमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करते। हा एक मुख्य उद्देश होता, कारण बहिणींचा अमृत महोत्सव म्हटलं तर त्यांचे सर्व स्नेही हे उपस्थित राहणारच आणि त्या सर्वांना एक परमात्म्याचा दिव्य संदेश पोहोचवणं या उद्देशातून आजचे हे संघटन बनवलेलं आहे। आणि दुसरा उद्देश हा होता की वाढदिवस हे निमित्त असतं की अनेकांच्या दुवा शुभ भावना ब्लेसिंग प्राप्त करण्यासाठी। आणि त्यांचे नेहमी एक उदाहरण सांगतात की रोजरी इंग्लिश स्कूल मध्ये असताना त्या म्हणजे त्या खूप आजारी होत्या, विकनेसपणा खूप आला होता आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना कोल्हापूरला न्यायची गरज होती आणि गाडीही सांगितली होती, परंतु त्यावेळेस त्यांच्या रोजरी इंग्लिश स्कूलमध्ये सर्व छोटे स्टुडंट्स विद्यार्थी ते सारखे बेंचीना पाहायला यायचे आणि त्यांच्या फादरने तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही कुणीही टीचरांच्याकडे जायचं नाही, आपण पाहिजे तर चर्चमध्ये जाऊन प्रेयर करूया त्यांच्यासाठी। आणि बेंचीने सांगितले की छोट्या मुलांनी काय प्रेयर केली माहित नाही, परंतु कोल्हापूरला न जाता बेंचीची तब्येत ठीक झाली। म्हणजे याच्यावरून असं आहे की आजपर्यंत आपण ऐकतो की अंतिम समयाला दवा उपयोगी येत नाही, परंतु दुआ उपयोगी येतात। आणि मी गेले एक 18-19 वर्ष झालं बेंचीच्या सानिध्यामध्ये आणि मी हे पाहिलं की वयोमानानुसार अनेक छोट्या मोठ्या व्याधी बेंचींच्याकडे जरूर आल्या, परंतु त्या सर्वातून बेंची इझिली पास झाल्या। आता जर पाहिलं तर अलीकडे 1-1.5 वर्षामध्ये त्यांना पॅरालिसिस झाला, परंतु या 1-1.5 वर्षामध्ये आमची एकही सेवा कधी पेंडिंग नाही राहिली की बेंचीची तब्येत अशी आहे म्हणून। आणि आजच्या या 75व्या वर्षी सुद्धा त्यांचं ब्रेन खूप पॉवरफुल आहे आणि याचं सर्व कारणांचं श्रेय आहे तो म्हणजे त्यांचा स्वतःचा श्रेष्ठ पुरुषार्थ श्रेष्ठ कर्म तरी आहे, पण दुसरं तितकंच महत्वाचं आहे की आपल्या सर्वांच्या दुवा ह्या काम करत आहेत। आणि त्यामुळे आम्हाला असं वाटलं की आपल्या सर्वांचं एकदा स्नेह मिलन संघटन जरूर करूया आणि आज तो दिवस साकार होते त्यावर खूप खुशी वाटत आहे। आणि दुसरी एक गोष्ट विशेष म्हणजे की आपण म्हणजे संघटन करून एकमेकांच्या विचारांचं आदान प्रदान करणं आणि सर्वांना खास करून स्नेह भोजन नाही तर ब्रह्मा भोजन देणं, जे खास करून ब्रह्मावस्थानी परमात्म्याच्या यादमध्ये बनवलेला जो प्रसाद असतो
तो प्रसाद खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचावा या उद्देशातून आजचं संघटन तयार केलेलं आहे, बनवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आपण सर्वच जण खूप उमंग उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहिला. या ठिकाणी जेही कोणी उपस्थित आहेत, काही जण भंडारीमध्ये कार्य करत असतील, काही जण हॉलमध्ये असतील, काही जण बाहेर असतील, काही जण स्टेजवरती असतील, पण आपल्या सर्वांचं मी परत एकदा खूप खूप दिलापासून स्वागत करते. अपार खुशीच्या झुल्यामध्ये सगळे झुलायला लागलेले आहेत. अशा ह्या सुंदर समारंभासाठी आम्हा सर्व सुयाच्या खेचून घेणारं जे चुंबक आहे त्या आहेत आदरणीय राजयोगिनी संध्याबेनची, ज्यांनी आपल्याला ईश्वराच्या सत्य ज्ञानाच्या आणि भारताच्या प्राचीन राजयोगाच्या आधारे त्याग आणि तपस्या यांच्या माध्यमातून आपल्या अंतरंगाला अनेक प्रकारच्या सद्गुणांनी सजवलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला खूप सिम्प्लिसिटी पाहायला मिळते, तेवढीच रॉयल्टी आपल्याला निदर्शनास येते, तितक्याच डिसिप्लिनचं सुद्धा दर्शन त्यांच्याकडून आपल्याला होतं. आंतरिक ईश्वरीय प्रेम, त्या ईश्वरीय सेवेची अति लगन, आणि याच्या आधारे त्यांनी आजरा आणि आजरा परिसरामध्ये खूप सुंदर सेवा करून अनेक बगीचे या ठिकाणी त्यांनी तयार केले. या अंतरंगाची खुशबू म्हणा, त्याचा प्रकाश म्हणा, त्यांच्या बाह्यांगामधून आपल्याला पाहायला मिळत आहे, अनुभवायला मिळत आहे. अशा आदरणीय बहिणींसाठी खूप जण बोलणार आहेत आणि खूप बोलणार आहेत. त्यांचं मी प्रथम आजच्या त्यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने खूप 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 दिलापासून अंतःकरणापासून ही सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करते की आपण त्यांची शताब्दी सुद्धा साजरी करू. याच्यापेक्षा मोठा प्रमाणात स्वरूपात आपण दिदींचा बहिणींचा सन्मान सोहळा बहिणींचा होत आहे. फक्त अपवाद आदरणीय संदीप भाऊ देसाई यांना प्रचंड कामासाठी बाहेर जायचं असल्यामुळं त्यांनी फक्त बहिणींना सन्मान करायचं आहे. बाकी सर्वांनी जशी नावं घेतली जातील तसा कार्यक्रमानंतरच सगळ्यांनी अग्रगावचा पाणी बिंदू इकॉनॉमीचा होता, बेस्ट को बेस्ट बनाने वाले, ऑपरेट में भी हो पहिला करने वाली, समाजची दाता वर्गाने असलेल्या जुन्या रूढी परंपरा ओसरलेल्या अनिष्ट असलेल्या रूढी परंपरा विनाशने देणाऱ्या शक्तिशाली महान त्यागी अशा आपल्या आदरणीय सगळे उभे राहायचे त्या सर्वांनी उभे राहून बहिणींचा या सन्मानाचा लाभ घ्यायचा आहे. आदरणीय वीरचा आमचा एक आले समोर राहायचं आहे. त्या बहिणींचे आवडते विद्यार्थी वरिष्ठ पत्रकार वरिष्ठ पत्रकार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची सुद्धा या ठिकाणी वेलकम होत आहे. आणि एवढं नाव आहे की त्याचा खूप सन्मान केला जातो. आणि गरीब बहिणी चालू बहिणी यांना बहिणीला मोठा त्यांच्या कार्यक्रम करत आहे. आपण सर्व आपल्या डोळ्यामध्ये
आपली सर्वांची पण इच्छा आहे की बहिणींचं स्वागत करावं, सत्कार करावा, अभिनंदन करावं. पण हे कार्यक्रमानंतर आणि बहिणींची आवडते विद्यार्थी आहे ते सुद्धा बहिणीला मान सन्मान देत आहे. सुधीर देसाई संचालक PDC बँक हे फक्त अपवाद असतील की ते बँकेचा चालू श्रीफळ देऊन स्वागत करतात. त्यांना अत्यंत फिलिंगसाठी बाहेर परिवाराला सुद्धा आपण वेळ दिलेला. संस्थेचे सर्वे सर्व ज्ञाना भाऊ संस्थेचे अध्यक्ष अशा प्रमाणे ठिकाणी आलेले सर्व वरिष्ठ मान्यवर हे प्रॉपर मराठवाडी तालुका शंकर गोवाचा आहे आणि तो मुंबईला भांडूप येथे ते राजवंती बहिणी यांचा पुन्हा कोल्हापूरला जावं लागलेलं आहे. त्यामुळे हा प्रोग्राम त्या अटेंड करू शकलेला नाहीये. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी सर्व प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे. आज प्रदर्शन आम्हा सर्वांना त्यांची आठवण येते आणि कमी पण जाणवते. तर त्या नाहीये तरी सुद्धा त्यांचे या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करते. बहिणीचं एक कार्य एका छोट्याशा नृत्यावर आपण पाहिलेलं आहात. आपण आताही बहिणीच्या जीवनाचा प्रवास पाहिलेला आहात. आजराचे माजी नेते बहिरामदेव देसाई यांचे ते सुपुत्र. त्यानंतर जे जयवंतराव शिंपी म्हणतो ते माझे जवळचेच नाही गल्लीतले मित्र म्हणूया. त्यामुळे जी जी मागे बसलेली एक सन्माननीय अतिथी ते फार जवळचे. त्यानंतर अलौकिकमध्ये मगाशी जसं त्यांना तिथे सांगितलं बहिणींच्याकडून मी प्रेरणा घेतली आणि या कार्याला आपण पूर्णपणे सामावून घ्यायचं हे ठरवलं. आज आमचा विशेष कर्नाटक क्षेत्रातील बहिणीची नसतो, पण या निमित्ताने म्हटलं सगळे आपण महाराष्ट्र कर्नाटक जवळ आहे, आपण सगळ्यांना निमंत्रित करू आणि या उद्देशाने आपल्या सुभद्राबेनजी, त्यानंतर आमच्या गडिंगलजच्या बहिणजी, संकेश्वरच्या बहिणजी, त्यानंतर वीणा बहिणजीच्या तिकडे दर्दीला जातात त्या सर्व जवळच्या बहिणींना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेलं होतं. आणि बहिणीची पट्टी असल्यामुळं या सर्व बहिणी या ठिकाणी आज आलेल्या आहेत. सर्वात मला मुद्दाम सांगावं वाटतं, सगळ्या कार्यक्रमांना मी पुढारीला भाग घेत होते, पण हा कार्यक्रम करावा अशी माझी इच्छा नव्हती. आधी सुरुवातीपासून आजपर्यंत जो काही खटाटोप केला त्या सेंट्रीच्या सगळ्या बहिणी
नैसर्गिक पोवाड, त्यानंतर उत्तूर, या सगळ्या बहिणींनी या ठिकाणी खूप मेहनत घेऊन हा कार्यक्रम सक्सेसफुल केला आणि कदाचित माझा मी पडा घालवण्यासाठी असेल, कारण मी नसताना सुद्धा पूर्णपणे सुरुवातीपासून आत्तापर्यंत सर्वांना निमंत्रण देण्यापासून सगळ्यांना एकत्र करण्यापर्यंत सर्व जबाबदारी यांनी घेतली. किंबहुना मी फक्त हा म्हणत राहिले, शेवटी हा म्हणत राहिले, बाकी केलं सर्व विद्यार्थ्यांनी. म्हणून तुम्हा सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की तुम्ही या ठिकाणी आलात आणि एवढ्या मोठ्या संख्येने आलात. तुमचं अभिनंदन आहे, तुम्हा सर्वांना अभिवादन आहे. खरं तर मला वाटतं रोजरी सोडून 50 वर्ष झाली आणि आज रोजरीचे 2 उच्च विद्याविभूषित व्यक्ती या ठिकाणी हजर होत्या आणि बाकी सुद्धा रोजरीचे आमचे मराठी सरांची मुलं ती सुद्धा विशेष गुणवत्ता प्राप्त आहे. त्यासाठी आपल्या संजय सराठीचा केव्हा फोन येतो, कधी पण आला त्याच्यामध्ये येतो, भेटतो, सेवा करतो, म्हणजे ते विसरलेले नाहीत. या सर्वांची मी ऋणी आहे, कारण ह्यांनी मला शिकवलं, कसं शिकवायचं हे शिकवलं.